पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी आता मनसे देखील आक्रमक झाल्याचं दिसतंय। मनसे पदाधिकाऱ्याला त्याच्या आईसमोरच मारहाण केली गेल्याचा प्रकार घडलेला होता। भाजपच्या शोभा शहांचे पती कौशिक शहांवर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मनसेचे आरिफ शेख उरण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते आणि आमदार महेश बालदींवर देखील गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली। या मारहाणी दरम्यान महिलेचा विनयभंग झाल्याचीही मनसेकडून तक्रार करण्यात आल्याचं समजतंय। तालुक्यात जे 2 घटना घडल्या उरण शहरात, आपण पाहिलं असेल, एक मुलाचा जबरदस्तीने त्याच्या आईसोबत असताना देखील फरफडत नेऊन आमदारांच्या घरासमोर एक माफीनाम्याचं बाईट द्यायला लावली। त्याच्यानंतर मग त्याच्यावर तक्रार दाखल झाली। दुसरे काहीतरी यात्रेनिमित्त काहीतरी वाद झाला होता, तिथं देखील पोलीस स्टेशनच्या आवारातच त्या लोकांना मारहाण झाली। त्यापेक्षा जी सत्यता आहे तो गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे। जी सत्यता आहे, जे आपण बघितलं असेल, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना। आज त्यांच्या आईला मारहाण झाली, कारण मी बघितलं नाही अजून, पण शिवीगाळी झाली। हे अश्लील शिवीगाळी करणं हा काय सर्वसामान्य विषय आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।